अतिशय पौष्टिक आणि तितकाच कुरकुरीत अवघ्या 5 मिनिटात ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ज्वारी हे धान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम करते. त्यामुळे मधुमेह असणारी लोक सुद्धा हा डोसा अगदी निशंकपणे खाऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्वारीमध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे भूक नियंत्रणात राहते. पोट बराच वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे भूक देखील जास्त लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी देखील ज्वारीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. या डोसासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक झटपट ओल्या नारळाची फोडणीवाली चटणी कशी बनवायची ते देखील दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक डोसा आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये एका कपने मी इथे 1.5 कप भरून ज्वारीचं पीठ घेणार आहे. नेहमी आपण जे भाकरीसाठी वापरतो त्याचाच इथे मी वापर केला आहे. तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपचा इथे वापर करू शकता. आता त्याच कपाने इथे मी अर्धा कप भरून दही घेणार आहे. हे दही मी दुकानातलंच वापरलं आहे. हलकंसं आंबट आहे. फार आंबट आपल्याला दही वापरायचं नाही. हलकंसं आंबट इथे आपल्याला दही वापरायचं आहे. थोडे तरी दही आवर्जून यामध्ये घाला, नाहीतर डोसा हा पिठूळ लागू शकतो. तो लागू नये म्हणून आपल्याला थोडंसं तरी दही यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर 2 चमचे दही घ्यायचं, त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि त्याचं ताक बनवून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप भरूनच आपल्याला रवा घालायचा आहे. इथे मी उपम्यासाठी रवा वापरतो, तोच वापरला आहे. बारीक रवा घेतला तरी देखील चालेल. आणि सर्वात शेवटी आपल्याला त्याच कपाने सुरुवातीला 1 कप भरून पाणी घालायचं आहे. नंतर आपण लागेल तसं पाणी घालूया, पण जास्त पीठ पातळ होऊ नये त्यासाठी सुरुवातीला 1 कप भरून पाणी घालायचं आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. तयार झालेलं मिश्रण आता एका मी बाउलमध्ये काढून घेणार आहे. ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला आता चेक करायची आहे. मला हे मिश्रण फार घट्ट वाटत आहे, त्यामुळे उरलेलं जे मिश्रण मिक्सरला लागलेलं आहे त्यामध्येच अर्धा कप भरून इथे मी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे मिसळून घेणार आहे. आता हे मिसळलेलं मिश्रण ह्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचं आहे. फार जास्त मिश्रण आपल्याला पातळ ठेवायचं नाही किंवा फार जास्त घट्ट ठेवायचं नाही. नेहमी आपण डाळ तांदळाचे जसे डोसे बनवतो त्याचप्रमाणे सरसरीत आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. लगेचच आपल्याला डोसा पसरवता आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. इथे मी तुम्हाला पळीच्या मागच्या बाजूने एक रेष सुद्धा ओढून दाखवते. पहा, लगेच ह्यामध्ये मिसळत नाहीये. एवढं आपल्याला मध्यम असं कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण ठेवायचं आहे. आता हे डोसे छान जाळीदार होण्यासाठी अगदी छोटा पाव चमचा भरून यामध्ये मी खाण्याचा सोडा घालणार आहे. खाण्याचा सोडा घालणं न घालणं ऐच्छिक आहे. नाही घातलात तरी देखील चालेल, पण सोडा घातल्याने छान सुंदर जाळी पडते आणि आपण हे झटपट डोसे बनवतोय त्यामुळे डोसे हलके सुद्धा होतात. आता सोडा घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण साधारण अर्धा मिनिट एका दिशेने सतत आपल्याला हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊयात. डोसा बनवण्यासाठी डोसा तवा मी छान मध्यम आचेवर गरम करून घेतला आहे. आता गॅस लगेचच मंद आचेवर करायचा आणि ह्यावर थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. तव्याचं तापमान आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, जेणेकरून डोसा आपल्या तव्याला चिकटणार नाही आणि छान आपल्याला पसरवता येईल. पाणी शिंपडल्यानंतर लगेचच हे पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे. पाणी बघा, शिंपडल्यावर लगेचच त्याची वाफ होऊन जात नाहीये, एवढं आपल्याला तापमान हवं आहे. आता गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवर हे मिश्रण छान एकदा ढवळून घ्यायचं आणि 1-2 पळी यावर मध्यभागी असं मिश्रण घालायचं आणि हलक्या हाताने जितका मोठा आणि पातळ पसरवता येईल डोसा तितका पसरवून घ्यायचा. आता इथे गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर डोस्याचं वरचं आवरण कोरडं होईपर्यंत वाट बघायची आहे. काही सेकंदातच डोस्याचं वरचं आवरण कोरडं होतं, कारण आज आपण पिठाचा डोसा करतोय त्यामुळे लगेचच ते कोरडं बनतं. आता हे आवरण कोरडं झालं की ह्यावरून मी थोडंसं साजूक तूप घालणार आहे. तुम्हाला जर बटर आवडत असेल तर बटर घालू शकता किंवा तेलही तुम्ही असं घालू शकता. थोडंसं तेल, बटर किंवा तूप घालायचं, म्हणजे डोस्याला छान चव येते. आपण पिठाचा डोसा करतोय त्यामुळे तो पिठूळ लागू नये आणि छान चव येण्यासाठी हे तेल, तूप, बटर थोडंसं घालू शकता.
आता गॅसची आच आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे आणि डोस्याच्या कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. डोसा शेकायला फार वेळ लागत नाही. पुढच्या 1 ते 2 मिनिटात डोसा व्यवस्थित शेकला जातो. चारी बाजूने रंग येण्यासाठी मध्ये-मध्ये डोसा असा गोलाकार फिरवून घ्यायचा. हे बघा 1 ते 1.5 मिनिटातच डोस्याच्या कडा छान सुटल्या आहेत. रंगसुद्धा सुरेख आला आहे. आता हा डोसा मी फोल्ड करून घेणार आहे. हा बघा किती मस्त आणि सुंदर आणि विशेष म्हणजे झटपट आपला डोसा तयार झाला आहे. तुम्ही जाळीसुद्धा बघू शकता आणि किती हलका कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. ह्याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती कुरकुरीत हा पेपर डोसा तयार झाला आहे. आता हा डोसा मी लगेचच काढून घेणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला आणखी एक डोसा मी बनवून दाखवते. त्यासाठी तवा चांगला मध्यम आचेवर कडकडीत गरम करून घ्यायचा. गॅसची आच मंद करायची आणि त्यावर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाणी शिंपडलेलं लगेचच आपल्याला पुसून घेऊन तव्याचं तापमान कमी करायचं आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि 1 ते 2 पळी मध्यभागी तव्याच्या मिश्रण घालायचं आहे आणि मध्यभागापासून सुरुवात करून हलक्या हाताने जितका गोल, पातळ, मोठा डोसा करता येईल तेवढा पसरवून घ्यायचा. वरचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं की त्यावर तेल, तूप, बटर आवडीनुसार घालायचं. गॅसची आच मंदच ठेवायची आणि कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. इथे बघू शकता दुसरा सुद्धा डोसा अगदी मस्त कुरकुरीत तयार झाला आहे. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते. आता हा डोसा सुद्धा मी काढून घेणार आहे. आपले दोन्ही डोसे बनवून झालेत. आता डोस्यासोबत खाण्यासाठी एक झटपट आपण चटणी बनवूया. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोवलेलं मी इथे खोबरं घेतलं आहे. त्यामध्येच अर्धा इंच आलं घालायचं आहे. थोड्याशा 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इथे हिरव्या मिरच्या मी घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आणि 1 मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायचे. यामुळे घट्टपणा सुद्धा चटणीला येतो आणि छान चव सुद्धा येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. ही चटणी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता, पण आज आपण एक फोडणी देऊया. त्यासाठी एका कडल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ती परतवायची आहे. एकदा छान सोनेरी रंग आला की यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. थोड्याशा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि अगदी चिमूटभर पाव चमचा भरून आपल्याला हिंग घालायचा आहे. छान परतवून ही फोडणी घ्यायची आणि लगेचच आपल्याला या चटणीवर ओतायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. इथे आपली झटपट ओल्या नारळाची चटणी सुद्धा तयार आहे. बनवलेले दोन्ही डोसे इथे मी सर्व करून घेणार आहे आणि सोबत खाण्यासाठी मस्त अशी नारळाची चटणी. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ह्या डोस्याचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते. पहा किती कुरकुरीत राहिला आहे. आपण दोन्ही डोसे बनवून घेतलेले तरी सुद्धा दोन्ही डोसे मस्त असे कुरकुरीत राहिले आहेत. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असं मस्त कुरकुरीत पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि चटणी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.